हॅलो एव्हरीवन. तर पहा, आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत कॅन हे मॉडेल वर्ब्स. तर मॉडेल वर्ब्स काय असतात अगोदर समजून घेऊया. तर पहा, टेन्स माहिती आहे आपल्याला. टेन्स म्हणजे काय, तर काळाचे प्रकार माहिती आहे. आपण काळाच्या प्रकारात जे बोलू शकतो, ओके. पण काळाच्या प्रकारात जे बोलू शकत नाही ते आपण मॉडेल वर्ब्स मध्ये बोलतो. जसं की पहा, आता काय पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी दाखवायची की मी इंग्रजी बोलू शकते, किंवा तो विहिरीमध्ये उडी मारू शकतो, किंवा तो पोहू शकतो, नदीत तो पोहू शकतो. मी इंग्रजी बोलू शकतो. कसं बनेल पहा, मी मी एक मराठीतून वाक्य दाखवते, त्याच्यानुसार ह्याचा पॅटर्न कसा बनतो ते पाहूया. ओके, मी इंग्रजी बोलू शकते. हे जेव्हा आपल्याला बोलायचं होतं, मी इंग्रजी बोलू शकते, तर हे बनतं कसं सेंटेन्स. मी इंग्रजी बोलू शकते. पहा, मी हा करता आहे म्हणून आय घेतलं. आता शकणे ही क्रिया आहे. शकणे क्रियासाठी आपण कॅन घेतो. आय कॅन. आता काय, तर स्पीक, बोलणं, स्पीक, आय कॅन स्पीक. देन काय, इंग्लिश, आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकते. हे झालं सेंटेन्स. ओके. तर पहा, आता या सेंटेन्स वरून स्ट्रक्चर बनतं कसं ते पाहूया. ओके, तर सेंटेन्स बनतं कसं, सब्जेक्ट प्लस कॅन. देन काय येतं, V1 क्रियापदाचं बेस फॉर्म. क्रियापदाचं पहिलं रूप येतं, मूळ रूप येतं. सब्जेक्ट प्लस कॅन प्लस क्रियापदाचं फर्स्ट रूप अँड देन फुल स्टॉप. हे झालं ऍफर्मेटिव्ह. ऍफर्मेटिव्ह म्हणजे काय, तर वाक्य होकारार्थी. जेव्हा आपल्याला बोलायचं होतं की मी अभ्यास करू शकते, किंवा मी गावाला जाऊ शकते, किंवा मी गाडी चालवू शकते, काय जे पॉसिबिलिटी आहे, किंवा तो गाणे गाऊ शकतो, किंवा ती इंग्रजी बोलू शकते, ती झाडांना पाणी देऊ शकते, जे कार्य करू शकते ते सगळं शकणे. ओके, आता हेच वाक्य नकारार्थी कसं बनतं, जेव्हा आपल्याला म्हणायचंय की ती इंग्रजी बोलू शकत नाही. कसं बनेल पहा, ती इंग्रजी बोलू शकत नाही. स्ट्रक्चर कसं बनतं ते पाहूया अगोदर. सब्जेक्ट प्लस कॅन नॉट. ओके, कॅन प्लस नॉट येणार आहे, लक्षात ठेवायचं. नॉट हे कॅन आफ्टर येतं. देन क्रियापदाचं फर्स्ट रूप अँड ऑब्जेक्ट. हे झालं नकारार्थी. जसं की आय कांट स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकत नाही. कॅनॉटचं शॉर्ट फॉर्म कांट. ओके, एक झालं होकारार्थी वाक्य, एक झालं नकारार्थी. होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थी. ओके, प्रश्नार्थीमध्ये पण एक होकारार्थी, नकारार्थी. जसं की पहा, जेव्हा आपल्याला बोलायचं होतं की मी कुठलंही काम करतो, हे झालं होकारार्थी वाक्य. त्याच वाक्याला बोलायचं की मी कुठलंही काम करू शकत नाही. ओके, ते झालं नकारार्थी. आता तिसरं वाक्य जे बनवायचंय ते काय, तर प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी म्हणजे काय, शेवटीला काय येणार आहे, प्रश्न. जसं की मी इंग्रजी बोलू शकतो का. ओके, का आला ना शेवटीला, तर प्रश्न. तर प्रश्नार्थीमध्ये समजून घ्या, मी इंग्रजी बोलू शकते का, किंवा मी इंग्रजी का बोलू शकते का. ओके, का दोन्ही ठिकाणी पण, दोन्ही पण वाक्यामध्ये का आलंय, पण एक जे का आहे जे की वाक्यामध्ये आले, आणि दुसरं जे का आलंय ते वाक्याच्या शेवटीला आले. जे वाक्याच्या शेवटीला का आले, तर ते आहे हेल्पिंग वर्बनं स्टार्ट होणारा प्रश्न. आणि जे का शब्द वाक्यांच्या मध्ये आले ते, तो जो प्रश्नाचा प्रकार आहे तो आहे WH टाईप न होणारा प्रश्न. तर आता हेल्पिंग वर्बने स्टार्ट होणारा क्वेश्चन पाहूया. हेल्पिंग वर्ब काय आहे या वाक्यातलं, तर हेल्पिंग वर्ब आहे कॅन. ओके, हेल्पिंग वर्ब काय आहे, कॅन. म्हणून कसं होणार सुरुवात, कॅन प्लस सब्जेक्ट. दोघांची प्लेस चेंज होते, कॅन इकडे येतो आणि सब्जेक्ट इकडे जातो, जस्ट. देन पहा, ऍज इट इज वाक्य राहिलेलं तसंच लिहायचं, जसं की V1 प्लस ऑब्जेक्ट, पण शेवटीला क्वेश्चन मार्क, प्रश्नार्थी चिन्ह द्यायचं विसरायचं नाही, तरच प्रश्न बनणार ना. कॅन आय गो देअर, मी तिकडे जाऊ शकतो का. कॅन आय ड्राय द कार, मी गाडी चालू शकतो का. कॅन आय सिंग अ सॉन्ग, मी गाणी गाऊ शकते का. किंवा कॅन शी कुक फूड, ती स्वयंपाक बनवू शकते का. कॅन शी ट्राय टू स्पीक इंग्लिश, ती इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करू शकते का. ओके, या प्रकारचे वाक्य. आता याच वाक्याला पहा, ऍफर्मेटिव्ह केलंय, याच वाक्याला आपल्याला निगेटिव्ह बनवायचंय. वाक्य नकारार्थी कसं बनतं ते पाहूया. सुरुवात काय होणार, कॅन प्लस नॉट लागणार. ओके, देन काय, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अँड क्वेश्चन मार्क. हे वाक्य बनताना पहा कसं बनलं, तर कांट आय गो देअर, मी तिकडे जाऊ शकत नाही का. कांट आय ईट फूड, मी अन्न खाऊ शकत नाही का. कांट आय मेक पिझ्झा, मी पिझ्झा बनवू शकत नाही का. कोणतंही काम करू शकत नाही का. कांट शी गो देअर, ती तिकडे जाऊ शकत नाही. कॅनॉट शी कुक फूड, ती स्वयंपाक बनवू शकत नाही का. कॅनॉट शी एक्सप्लेन, ती समजावू शकत नाही का. कॅनॉट आय टीच यू, मी तुम्हाला शिकवू शकत नाही का. हे जे प्रकारचे वाक्य आहेत ते सगळे या पॅटर्न नुसार बनतात. ओके, तर प्रॅक्टिस कशी करायची पहा. 4 प्रकारचे आपण सेंटेन्सचे टाईप पाहिले.
तर पहा, प्रत्येक प्रकार जो आहे तो 100 टाइम बनवायचे, म्हणजे 100 सेंटेन्स बनवायचे. एका जो स्ट्रक्चर आहे त्याचे 100 वाक्य बनवायचे आहेत आणि बोलण्याचा प्रयत्न करायचा. फक्त लिहून नाही काढायचं, बोलायचं पण आहे. जेव्हा तुम्ही बोलणार आहात त्याच वेळी तुम्हाला इंग्रजी बोलू लागणार आहात. आपल्या टंगवरती ते शब्द, ते वाक्य आले पाहिजेत, इंग्लिशचे शब्द असे पडले पाहिजेत, तेव्हाच आपण बोलणार आहोत. तर पहा, कशी प्रॅक्टिस करायची ती एक वेळ मी सांगते, देन सेशन ओव्हर. हा, मी समजावू शकते. आय कॅन एक्सप्लेन. मी समजावू शकत नाही. आय कॅनॉट एक्सप्लेन. मी समजावू शकते का? कॅन आय एक्सप्लेन. मी समजावू शकत नाही का? कॅनॉट आय एक्सप्लेन. मी झाडांना पाणी घालू शकते. किंवा आता तो घेऊया. ओके, तो झाडांना पाणी घालू शकतो. ही कॅन वॉटर द प्लांट. तो झाडांना पाणी घालू शकत नाही. ही कॅनॉट वॉटर द प्लांट. तो झाडांना पाणी घालू शकतो का? कॅन ही वॉटर द प्लांट. तो झाडांना पाणी घालू शकत नाही का? कॅनॉट ही वॉटर द प्लांट. तर पहा, अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती पाहिजे तेही सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.